फर्स्ट राऊंडची अलॉटमेंट झाली आणि धाड 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 असे मला मेसेज पडायला चालू झाले की सर मला जे कॉलेज पाहिजे होतं किंवा जी ब्रँच पाहिजे होती ते मिळालं नाही. का? मी मागच्या वर्षीचे कट ऑफ बघितल्या आणि त्या कट ऑफनुसार मी टाकलेलं तर मला मिळालेलंच नाहीये. आता काय करू? काही जण समाधानी झालेत की सर पाहिजे होतं ते मिळालंय, ठीक आहे, त्याच्या खालचं कॉलेज मिळालंय पण मला ब्रँच मिळाली जी पाहिजे होती ती. हे असे बरेच प्रश्न पडले. पण मी मॅक्सिमम जणांचा फोकस करतो की जे क्वेश्चन्स आले ते हे आलेत, कॉलेज किंवा ब्रँच जी पाहिजे होती ना ती मिळाली नाही, त्याच्या कट ऑफ हायर लागल्या. आता त्या मुलांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय काय ऑप्शन असतात? आता मागचा व्हिडिओ मगाशीचा बघितलाय तुम्ही, थोड्या वेळापूर्वी अपलोड केलाय. ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज किंवा बेटरमेंट. मॅक्सिमम मुलांनी बेटरमेंट जावा आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांना जे कॉलेज पाहिजे होतं, ब्रँच पाहिजे होतं ना, त्यांनी पण बेटरमेंटसाठी जायचं आहे, त्यांनी पण थांबायचं नाहीये. पण त्यांच्यासाठी ऑप्शन सांगतो की काय काय. फर्स्ट, पहिले कुठले विद्यार्थी आहेत ज्यांना अलॉटमेंट झाले? काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना अलॉटमेंटच झालं नाही, नो अलॉटमेंट असा आलेला आहे. मग नो अलॉटमेंट ज्या मुलांचं आहे ना त्यांचं नंतर पाहूया. इथं अलॉटमेंट झाले, अलॉटमेंट झालेत ना, कॉलेज आणि ब्रँच हे मनासारखं मिळालं नाही. काही मुलांना ब्रँच मिळाली, कम्प्युटर सायन्स पाहिजे होती मिळाली, पण जे कॉलेज पाहिजे होतं ते मिळालं नाही. प्लस कॉलेज तर सोडा, काही विद्यार्थ्यांचं ब्रँच पण कम्प्युटर सायन्स नाही मिळालं, ते कुठं इलेक्ट्रॉनिक्स ANTC ला आलेत, सिव्हिलला पण आलेत. त्या मुलांनी कंपल्सरी काय करायचं आहे? बेटरमेंटसाठी तर जायचंच आहे. आणि बेटरमेंट बरोबर कुठंपर्यंत थांबायचं आहे? थर्ड राऊंड पर्यंत. कारण सेकंड राऊंडचा प्रॉब्लेम काय येणार आहे? सेकंड राऊंडला सीट सुटेल नाही सुटेल माहित नाही. का? सेकंड राऊंडला सीट वॅकंट कधी राहणार आहेत? एकाच कंडिशन मध्ये. कुठल्या कंडिशन मध्ये? की फर्स्ट राऊंडची सीट भरली नसेल किंवा फर्स्ट राऊंड मधनं त्या मुलांनी सीट घेतली नाही. आता तुम्ही म्हणणार घेतली नसेल तर ती मोकळीच राहिली, बरोबर आहे. मग असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी ती कॉलेजच टाकली नव्हती, ती कॉलेज टाकली नाहीत. का टाकली नाहीत? की सर त्याची मेरिट खूप कमी आहे, तिथं प्लेसमेंट चांगलं नाही आहे वगैरे, अशा गोष्टींनी ते कॉलेजच टाकली नाहीत. पण त्या कॉलेजच्या आता सीट काय राहिल्यात? वॅकंट सीट राहिल्यात. मग आता त्या वॅकंट सीट राहिल्यामुळं तिथं काय करावं लागेल? तुम्ही अप्लाय करावं लागेल. का? तुम्हाला जे कॉलेज पाहिजे होतं ते तर मिळालं नाही, ती ब्रँच पण मिळाली नाही. मग मी म्हणतोय जे वॅकंट सीट राहिल्यात ते कॉलेज आता खाली टाका ना. कारण कॉलेज खाली टाकल्यामुळे काय, हवी ती ब्रँच तरी मिळेल, कॉलेज नाही मिळणार. कॉलेज तुम्ही म्हणणार की सर त्याच्या सीटच भरत नाही, त्याच्या कॉलेजला जाऊन काय करू, किंवा 1-2 सीटच राहिलेत. तुमचा ऑप्शन देतोय मी, जी ब्रँच पाहिजे ती मिळेल अशा कॉलेजेसमध्ये. किंवा थर्ड राऊंड पर्यंत राहायचं आहे. थर्ड राऊंडला का सांगितल्या पद्धतीने मागच्या व्हिडिओमध्ये की तिथं सीट ज्या भरल्या नव्हत्या, म्हणजे ज्या कास्टच्या, ऑर्फनच्या, डिफेन्सच्या, त्या मोकळ्या असतात आणि त्या सगळ्या सेकंड राऊंड नंतर सीट कन्वर्ट होतात ओपनला, मग तिथं मिळण्याचा चान्स वाढतोय. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही मागच्या कुठल्याही वर्षांचे कट ऑफ बघा, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड कधी कधी काही कॉलेजांचा वाढलाय, काही काही तिथंच राहिलाय आणि एका दुसरी सीट जर मोकळी असेल तर तो खाली आलाय. पण मॅक्सिमम कट ऑफ खाली कुठे येतो? थर्ड राऊंडला. त्यामुळं थर्ड राऊंडची वाट बघा. सेकंड राऊंडला काय व्हायचंय ते होऊ दे, ठीक आहे. हा, पण बेटरमेंटसाठी चाललाय तर बेटरमेंटसाठी असा मूर्खपणा करू नका की जे कॉलेज नको होतं आता ते वर टाकायला लागलाय. आता बेटरमेंट म्हणजे काय? की तुम्हाला जे मिळालेलं आहे ते राहू दे आहे असं, पण मला त्याच्यापेक्षा वरचं कॉलेज किंवा वरची ब्रँच पाहिजे आहे. असं नका करू की बाबा मला जी ब्रँच पाहिजे ना ती मिळते म्हणून जे मिळालेल्या कॉलेजच्या खाली कुठलं तरी जुनं कॉलेज नाही आहे, नवीन कॉलेज आहे ज्याचे कट ऑफ खूप कमी लागले किंवा जिथं वॅकंट सीट आहे ते वर टाकलाय. का सांगतो? जर का सेकंड राऊंडला मिळाला तुम्हाला ऍडमिशन तर तुम्ही फर्स्ट राऊंडला मिळालेली सीट जाते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे काय सांगतोय, सेकंड राऊंडला जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर फर्स्ट राऊंडचं जाणार. मग तुम्ही काय केलं असाल, समजा COEPचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मिळालंय आणि तुम्ही असं कुठलं तरी कॉलेज टाकलं नंतर खाली एक वेगळं प्रायव्हेट कॉलेज, ते मिळालं तर COEPचं जे पहिलं मेकॅनिकल मिळालं ना ते जाणार आहे. त्यामुळे सेकंड राऊंडला टाकते वेळी काय लक्षात ठेवायचं की जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आणि जी ब्रँच पाहिजे तीच टाकायची. जर ती मिळाली नाही आहे ते पहिल्या राऊंडला मिळालेलं राहू दे, म्हणजे बेटरमेंट असतं. मग हा ऑप्शन आहे तुमच्याकडं. सो काय, जे कॉलेज ब्रँच मिळाली नाही त्यांच्यासाठी बेटरमेंटला चला. बेटरमेंट सेकंड राऊंडला होईल नाही होईल याची गॅरंटी नाही, पण थर्ड राऊंडला सीट राहतात. ठीक आहे. सेकंड राऊंडला पण ज्या वॅकंट सीट आहेत त्या येतात
आणि जे कॉलेज पाहिजे आणि ब्रँच पाहिजे तेवढीच सेकंड राऊंडच्या ऑप्शन्समध्ये टाकायची. जर का नको होतं ते टाकला तर पहिल्या राऊंडला मिळालेलं जाणार. ओके, ठीक आहे. हे तर कळलं ज्यांना अलॉटमेंट झाले. ज्यांना अलॉटमेंटच झालेलं नाही आहे म्हणजे त्यांनी काय केलं, समजा असे 1 2 3 2 10 ऑप्शन्स दिलेले आणि 10च्या 10 बेस्ट कॉलेजेस टाकले आणि त्याचं CS टाकलेलं, कम्प्युटर सायन्स, आणि त्याच्या सब ब्रँचेस टाकून घेतल्या. आता त्या मिळाल्या नाहीत कारण त्याचा कट ऑफ लागला समजा 95%, तुमचे होते 85%. ठीक आहे, मग आता 95 कट ऑफ लागलाय, तुम्ही टाकलेले 85 तुमचे होते, हे मिळाले नाहीत. मग आता काय करायचं, आता तुम्हाला सेकंड राऊंडसाठी परत ऑप्शन फॉर्म भरावा लागणार. मग आता तिथं प्रॉब्लेम क्रिएट व्हायला चालू होईल, थोडा होईल. काय करताय ते सांगतो. का तुम्हाला 83% कट ऑफ लागलेलं पण एखादं कॉलेज असू शकतंय, तिथं तुम्हाला मिळालं असतं पण तुम्ही ते कॉलेजच टाकलं नाही, त्यामुळे ती दुसऱ्याला सीट मिळाली. मग आता तुम्ही बेटरमेंटला गेल्यानंतर जी कॉलेजेस टाकलेली त्याची मेरिट तरी खाली यायला पाहिजे, म्हणजे तेवढ्या सीट तिथं मोकळ्या राहायला पाहिजेत, किंवा तुमच्या मेरिटपेक्षा पण खाली जी कॉलेजेस आहेत तिथल्या सीट सुटल्या पाहिजेत. म्हणजे ज्या मुलांना अलॉट झाले त्यांनी ते घेतलं नसलं पाहिजे, किंवा ते बेटरमेंटला गेले नसले पाहिजेत. बेटरमेंटला गेलेत म्हणजे जी मिळाली ती सीट आहे अशी ठेवली आणि बेटरमेंटला गेली. मग त्यामुळं सेकंड राऊंडला ऑप्शन भरताना जी पाहिजे होती ती 10 पुन्हा टाका, काय हरकत नाही, पण तुमच्या मेरिटच्या जवळची आणि तुमच्या मेरिटच्या खालची पण कॉलेजेस टाकून घ्या बाळांनो आता. कारण का आता सीट तर शिल्लक कमी राहिलेल्या आहेत आणि त्या कमी राहिलेल्या सीटमधनं तुम्हाला अलॉटमेंट होणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आता इथं 10 टाकलेल्या ना, चला 60-70 कॉलेजेस टाका आणि त्यांच्या ब्रँचेस ज्या ज्या आहेत त्या टाका, तुमच्या मेरिटच्या पण खाली या आणि ऑप्शन फॉर्म भरा. ठीक आहे. तुम्ही म्हणा सर आम्हाला जे कॉलेज नकोच आहे ते अलॉट झालं तर, बाळांनो नको आहे ते जरी अलॉट झालं तरी ते घेऊ आणि थर्ड राऊंडला जाऊ ना. थर्ड राऊंडचा नियम तर सांगितले मी, कशा सीट मोकळ्या होणार आहेत. कारण जर ते पण मिळालं नाही तर मग सेकंड राऊंडला पण अलॉटमेंट होणार नाही, मग थर्ड राऊंडला तसंच जायला पाहिजे. सो सिंपल आहे. मिळालेलं घ्यायचं की नाही घ्यायचं किंवा दुसरं पुढं काय करायचं ते आपण नंतर ठरवूया ना, थर्ड राऊंड नंतर. कारण का काहीच नसण्यापेक्षा हातात काहीतरी येऊ दे सेकंड राऊंडला. त्यामुळं जी पाहिजे ती टाकून घ्या आणि तुमच्या मेरिटपेक्षा खाली गेलेली पण कॉलेजेस टाका आता. का तुम्ही टाकली नव्हती म्हणून तुम्हाला ते मिळालं नाही फर्स्ट राऊंडला. टाकलं असतं तर ते अलॉट झालं असतं, कारण तुमचे 85% होते, 83ला आलेलं, पण तुम्ही ते टाकलं नाही त्यामुळे तुम्हाला ते मिळालंच नाही. सो अलॉटमेंट झाली नाही, त्यांनी नवीन ऑप्शन फॉर्म बनवा, जी पाहिजे ती टाका आणि तुमच्या मेरिटपेक्षा खालची आहे ती पण टाकून घ्या. ठीक आहे. आणि तिथं मिळते की नाही मिळते ते नंतर पाहूया आपण. थर्ड राऊंडला फिक्स मिळते सीट थर्ड राऊंडला, कारण सगळे ओपन कन्वर्ट होतात. आता हे काय, ज्यांना हवं ते कॉलेज मिळालं नाही किंवा चांगली ब्रँच मिळाली नाही किंवा काही विद्यार्थ्यांना अलॉटमेंटच झालेलं नाही, त्यांच्यासाठी हे सगळे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. ऑप्शन्स फॉर्म परत बनवायला बसा. आता पुढं काय करायचं त्याची व्हिडिओ 1-2 दिवसात मी रिलीज करते. सर थँक्यू.